महाराष्ट्र शासन आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान यांच्या अंतर्गत महालक्ष्मी सरस महाराष्ट्र शासनाचं 2026 इथे मी आज आलेली आहे। मी पहिल्यांदा महालक्ष्मी सरस याच्याशी जोडली जाते आणि मला इतका आनंद होतोय आज या अभियानाशी जोडले जाताना। प्रत्येक स्टॉल हा एक महिला चालवते आणि स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे आज महिला या महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून आणि उमेदच्या माध्यमातून। भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून हा अत्यंत कमालीचा उपक्रम आहे आणि लखपती दीदी असं म्हटलं जातं। तर ह्या आपल्या सगळ्या महिला लखपतीच्या करोडपती दीदी नक्कीच होतील आणि खूप सुंदर आयोजन आहे। पूर्णपणे AC आहे, त्यामुळे आत्ता उन्हाळ्यात आपल्याला जेव्हा आपण शॉपिंगला बाहेर पडतोय, कुठलीही खरेदी करतोय, फिरतोय, तर एक प्रश्न कायम पडलेला असतो की कुठल्याही एक्झिबिशनमध्ये कसं जायचं, कारण डोक्यावरती ऊन आहे। पण या सगळ्याची व्यवस्थित काळजी आणि खबरदारी इकडे घेतली गेलेली आहे। फूड कोर्ट सारखं एक खूप छान एक विभाग आहे, त्याचबरोबर अप्रतिम सोय आहे ही। आणि मला असं मी पहिल्यांदा असं कुठलं तरी एक्झिबिशन किंवा अशी जागा बघितली जिथे एक्झिबिशनमध्ये ही सोय केलेली आहे की जिथे तुम्ही तुमचं सामान ठेवू शकता, खरेदी केलेलं किंवा अगदी पर्सनल घरून आणलेलं सुद्धा, आणि तुम्ही निवांतपणे शॉपिंग करू शकता। किंवा इकडे फूड कोर्ट म्हणूया आपण आता याला, सो तुमचा फूड कोर्ट पण आहे, तुम्हाला व्यवस्थित शांतपणे जेवता येईल, तुमचं सामान कुठेही हरवणार नाही याची पूर्ण गॅरंटी आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयोजनाचं मी सातत्याने बोलते, कारण कुठलेही एक्झिबिशन हे वाटत नाही आहे, कारण इकडे मनोरंजनात्मक कार्यक्रमसुद्धा घेतले जात आहेत। सगळ्यांचे स्टॉल्स इतक्या सुंदर पद्धतीने आयोजित केलेले आहेत, इतके सुंदर पद्धतीने आखून दिलेले आहेत, त्याची योजना खूप चांगली केलेली आहे। प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट आणि तुम्हाला महाराष्ट्र राज्यातला जो कुठला पदार्थ हवा असेल ते सगळे एका छताखाली तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात। आणि अर्थातच मगाशी मी म्हटल्याप्रमाणे महालक्ष्मी सरस हे एक्झिबिशन म्हणजे हे अभियान 14 मेपर्यंत इकडे आहे BKC MMRDA ग्राउंड, त्यामुळे लवकरात लवकर महालक्ष्मी सरस 2026 याला भेट द्या।